लाडकी बहिणींना लाडक्या खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या आल्यात. लाडक्या बहिणी बघा खूप आनंद झालेला आहे. बघा 16वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, त्याच्या 3 आनंदाच्या बातम्या समोर आल्यात. काल या ठिकाणी जीआर आलाय, वितरणाचा पहिला जीआर या ठिकाणी काल आलाय आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी निधीमध्ये वाढ झाली आहे. सगळ्यात पहिली आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, निधीमध्ये वाढ झालेली आहे. जे मागचे 2 जीआर आले होते त्या जीआर पेक्षा या ठिकाणी मागचा आणि या जीआर मध्ये या ठिकाणी निधीमध्ये वाढ झालेली आहे. हा पहिला तुम्हाला आनंदाची पहिली बातमी आहे लाडके बहिणींनो. अजून 2 आनंदाच्या बातम्या तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर लाडके बहिणींनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 15वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की आता 16वा हप्ता कधी भेटणार आहे, कोणत्या तारखेला भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. आणि बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव असं चॅनल होतं ज्याच्यामध्ये मी सांगत होतो तुम्हाला की लाडके बहिणींनो भाऊबीजचा हप्ता तुम्हाला भेटणार, दिवाळीचा हप्ता तुम्हाला भेटणार. या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला वाटप या ठिकाणी लवकरात लवकर होणार आहे आणि जीआर आलेला देखील आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला मी मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला या आठवड्यामध्ये गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार. तर बघा लाडके बहिणींनो, आतापर्यंत कोणत्याच युट्यूब चॅनलवर हे सांगितलेलं होतं की या ठिकाणी असं येणार आहे. तर आपलं हे पहिलं युट्यूब चॅनल होतं ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लाडके बहिणींनो या आठवड्यामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार. आणि पहिली गुड न्यूज तुम्हाला काल या ठिकाणी भेटली आहे, ती म्हणजे तुम्हाला जीआर आलेला आहे. तर लाडके बहिणींनो, सगळ्याला आनंद झालाय का? बघा आपण ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात अगोदर ऍडव्हान्स मध्ये आपण सांगतो आणि त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी नंतर पाहायला मिळतात. बऱ्याच लाडक्या ताईंना वाटत होतं की बाबा हप्ता भेटणार नाहीये, हप्ता सर पुढच्या नोव्हेंबर महिन्याच्या पुढच्या वेळेस जाईल का काय. तर मी तुम्हाला सांगतो लाडके बहिणींनो, काळजी करू नका, 100% तुम्हाला गुड न्यूज लवकरात लवकर भेटणार आहे. आणि मी स्वतः या ठिकाणी बरं ते ठीक आहे, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बोलूया. आता अगोदर आनंदाच्या 2 बातम्या तुम्हाला राहिलेल्या त्या सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. चला तर लक्षात घ्या लाडके बहिणींनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आनंदाच्या 3 या ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत. पहिली आनंदाची बातमी आहे ती म्हणजे निधीमध्ये तुमच्या वाढ झालेली आहे. पहिल्यांदाची बातमी आहे निधीमध्ये वाढ झालेली आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर बघा लाभार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. यावेळेस देखील लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे लाडक्या बहिणींनो. जसं बघा 14वा हप्ता बऱ्याच कमी लाडक्या बहिणींना भेटला होता, त्याच्यानंतर 15वा हप्ता बऱ्याच जास्त लाडक्या बहिणींना भेटला, त्याच्यानंतर आता 16वा हप्ता देखील आता बऱ्याच लाडक्या ताईंना वाढणार आहे, बऱ्याच लाडक्या ताईंना हप्ता वाढणार आहे. तर ही दुसरी आनंदाची बातमी लाडक्या ताईंना सांगितलेली आहे. अजून एक आनंदाची बातमी बाकी आहे, व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्या गोष्टी तुम्हाला याच लेक्चर मध्ये सांगणार आहे. चला तर लाडक्या ताईंनो बघा, खुशखबर सगळ्यांसाठी आलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी पहिली बातमी आपल्या सगळ्यात अगोदर बघा आपल्या चॅनलवर ही बातमी दिली जाते. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी सगळ्या गोष्टी पुराव्यासहित दाखवणार आहे. चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहायचं लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या 3-4 वेळेसपासून काय होईल लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो. या 3 हप्त्यापासून एक गोष्ट व्हायला लागली आहे, फक्त एकच जीआर यायला लागलाय, एकच जीआर यायला लागला. तो म्हणजे कोणता? सामाजिक व न्याय विषय सहाय्यक विभाग. या विभागाचा फक्त जीआर यायलाय. आदिवासी विभाग असेल आणि ओपन कॅटेगरीचा म्हणजे जो आपण म्हणतो की खुला जो जीआर असतो त्याचा अजून प्रवर्गाचा जीआर आलेला नाहीये. मागच्या 2 हप्त्यापासून ते झालंय की फक्त एकच जीआर यायलाय, तो म्हणजे सामाजिक व विशेष न्याय विभाग. तर आपण जर बघितलं 31 जुलैला 13वा जो हप्ता होता, 13वा हप्ता, आणि या हप्त्यामध्ये बऱ्याच लाडक्या ताई कमी केल्या होत्या. तुम्हाला सगळ्याला आठवत असेल 26 लाख लाडक्या ताई, 26 लाख लाडक्या ताई याच हप्त्या वेळेस कमी केल्या होत्या. 335 कोटीचा हा जीआर आला होता. 335 कोटीचा हा 13व्या हप्त्यासाठी जीआर आला होता. आणि त्याच्यानंतर बघा आपण सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, त्याच्यानंतर बघा 9 सप्टेंबरला 14वा हप्त्याचा जीआर आला होता. तो होता 335 कोटीचा, 345 कोटीचा. 345 कोटीचा हा 14व्या हप्त्याचा जीआर होता. आणि 15वा हप्ता म्हणजे कोणता? मागच्या महिन्यातला जो हप्ता होता, म्हणजे मागच्या महिन्याचा हप्ता म्हणजे कोणता? सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ऑक्टोबर मध्ये भेटला होता. तो होता 8 ऑक्टोबरला हा जीआर आला होता. 15वा हप्ता या ठिकाणी तो होता, 15वा हप्त्यासाठी जीआर आला होता, तो होता 410 कोटी.
चा हा GR आला होता। तर लाडक्या बहिणींनो बघा ह्या मागच्या हप्त्यापासून GR मध्ये या ठिकाणी मंजुरी या ठिकाणी पैसे जास्त तुम्हाला मंजूर होत आहेत। बघा या कंपॅरिझन मध्ये हे दोन कंपॅरिझन वाढलेले आहेत, म्हणजे निधीमध्ये वाढ झालेली आहे। बघा एक असे बरेच लाडके बहिणी असतील की सर याचा फायदा काय होणार आहे, तर बघा लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे। ज्या ज्या लाडक्या त्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नव्हता त्या बऱ्याच लाडक्या त्यांची आता संख्या हळूहळू वाढणार आहे। आता ज्या ज्या लाडक्या सामाजिक न्याय विशेष विभागात असतील त्यांची जी जात किंवा आपण म्हणतो त्याच्यामध्ये असेल तर त्यात लाडक्या त्यांची वाढून भेटणार आहे, ओपन मधल्या त्यांची वाढून भेटणार आहे, त्याच्यानंतर आदिवासी विभागातून जो GR असतो त्यांच्यामध्ये वाढ होणार आहे। तर अशा स्वरूपात लाभार्थ्यांच्या याद्यामध्ये वाढ झालेली आहे लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा। आणि 29 ऑक्टोबरला 16वा हप्त्याचा GR आलेला आहे, तो 410.3 कोटीचा GR मंजूर झालेला आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो एक महत्त्वाचं बघा हे सगळ्यात पहिली गोष्ट, आणि मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं बघा 1 ऑक्टोबरला सगळ्यात पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडला होता, तुम्ही जाऊन खोटं नसेल तर सगळ्यांनी बघा। 1 ऑक्टोबरला मी सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो 8 ते 10 ऑक्टोबर मध्ये तुम्हाला हप्ता या ठिकाणी भेटण्याची गुड न्यूज भेटणार, आणि 8 ऑक्टोबरला तुम्हाला GR आला होता आणि 10 ऑक्टोबरला या ठिकाणी वाटपाची सुरुवात झाली होती। आणि यावेळेस पण बघा लाडक्या बहिणींनो बघा सगळे जाऊन व्हिडिओ बघा, आपण या ठिकाणी खोटं बोलणारा माणूस नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आपले सगळे व्हिडिओ जाऊन बघा। मागच्या आठवड्यात तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्हाला वाटलं तर पुराव्यासहित संध्याकाळच्या लेक्चर मध्ये दाखवतो पुराव्यासहित। मी मागच्या आठवड्यात म्हणलं होतं की लाडक्या ताईंनो जर तुमचा विश्वास बसला नसेल तरी हे सत्य असणार आहे, तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये गुड न्यूज भेटणार आहे। पुढच्या आठवड्यात बघा मागच्या आठवड्यात हे बोललो होतो की पुढच्या आठवड्यात गुड न्यूज भेटणार आहे, GR आला, पहिली गुड न्यूज तुम्हाला भेटली। बघा आतापर्यंत GR हे दुसऱ्या महिन्यात भेटत होते, पण या वेळेस असं झालंय त्या महिन्याचा GR त्याच महिन्यात आलाय, ऑक्टोबर महिन्याचा GR हा याच महिन्यामध्ये आलाय, आणि आपल्या या सगळ्यांचा या ठिकाणी विजय आहे। बघा आपण मागणी करत होतो, आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण मागणी करत होतो की दिवाळी निमित्त लाडक्या ताईंना पैसे वाटप करावे, तर या स्वरूपाची, आणि आपण मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील या सगळ्यांच्या PNना देखील या ठिकाणी मी चर्चा केलेली आहे, किंवा जे मंत्री असतील आमदार खासदार साहेब असतील त्यांच्या PNला देखील चर्चा करून मी या ठिकाणी सांगितलं होतं की बाबा दिवाळी निमित्त या ठिकाणी लाडक्या ताईंना गुड न्यूज द्या। तर या ठिकाणी बघा मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस लवकर GR यायला सुरुवात झाली, आपल्या सगळ्यांच्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं लाडक्या बहिणींनो। फक्त यामध्ये माझा एकट्याचा विजय नाहीये, आपल्या सर्व लाडक्या बहिणीचा विजय आहे, सर्वांचा युट्यूबर बांधव असतील याच्यामध्ये सगळेच असतील, आणि आपण या ठिकाणी ज्यावेळेस खरं असतं तेच बोलत असतो लाडक्या बहिणींनो, आपण खोटं कुणाला बोलत नाही। आणि सगळ्यांनी बघा एकत्र जर काम केलं तर नक्कीच फायदा या ठिकाणी होणार आहे। आता पहिला फायदा तुम्हाला दिसला असेल 29 ऑक्टोबरला 16वा हप्त्याचा GR आलेला आहे, तुम्हाला 2 गुड न्यूज भेटल्या। आता बऱ्याच लाडके ताई म्हणतील की सर तिसरी गुड न्यूज काय, सगळ्याला ऐकायची का? लाडके ताईंनो तिसरी गुड न्यूज लक्षात घ्या, यावेळेचा जो हप्ता असणार आहे, कोणता हप्ता असणार आहे, 16वा हप्ता असणार आहे, तो KYCच्या म्हणजे KYCची गरज लागणार नाही। बघा लाडक्या ताईंनो जरी तुम्ही KYC, बऱ्याच लाडके ताई असे आहेत ज्याला पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्याला सरकारने अजून सांगितलं नाही की नेमकं काय करायचंय, त्या लाडक्या ताई म्हणत असेल की सर आम्हाला 16वा हप्ता भेटणार आहे का नाही, त्यांच्यासाठी डायरेक्ट सांगतो लाडक्या ताईंनो, डायरेक्ट तुमची जरी KYC अजून पेंडिंग असेल, KYC कुणाची राहिली असेल तरी 16वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाही। पण 15वा तुम्हाला हप्ता भेटलाय का, कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं, आणि तुम्हाला 15वा हप्ता जर भेटला असेल आणि DBT असेल तर तुम्हाला 16वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार, 100% गॅरंटी सांगतोय, 100% गॅरंटी साथ आज सांगतोय। रेकॉर्डिंग करत असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहून ठेवा, काही करा, पण लक्षात घ्या लाडके बहिणींनो तुम्हाला हप्ता 100% भेटणार म्हणजे भेटणार, काळ्या दगडावरली पांढरी रेष समजून घ्या। आणि बघा आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस बऱ्याच लाडके त्यांची कमेंट्स येतात की सर तुम्ही बोललात की खूप आनंद होतो, खूप या ठिकाणी चांगलं वाटतं की बाबा या ठिकाणी काहीतरी होणार आहे। आता खुशखबर दिली आहे सगळ्याला, 1 ते 2 दिवस बघा लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, आपण जसं म्हणतो त्या स्वरूपात होतं म्हणजे होतं, काळजी करायची गरज नाहीये। चला इथेच थांबतो, आणि तुमचं नाव जिल्हा सांगायचं, तुम्हाला किती हप्ते जमा झाले पटपट सर्वांनी सांगायचं, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायचं। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।